तुकाराम. तुकारामा, कशी झाली रे वारी? माऊलीची कृपा असल्यावर काय बेस झाली की वारी. हा घ्या प्रसाद. हे बघ, पुढची द्वादशी सोडायला ना इथंच आहे. 2-4 अभंग म्हण, घर कसं जागतं राहतं. हो, येऊ की. तुम्ही या गावची पंढरीच आहात की. या. सासूबाई, तुम्ही या लोकांना ओळखत नाही. एवढूसा प्रसाद द्यायचा आणि परतभर धान्य उकळायचं, हे या लोकांना सगळं चांगलं माहिती आहे. असं बोलू नये पोरी. अगं, देवाने आपल्याला काय कमी केलंय? 12 बलुतेदार, देवाचे आराधी, गोरगरीब सगळ्यांचा हक्क आहे आपल्यावर. त्यांच्या हक्काने आत्ताच कणगी निम्म्याला आली आहे. अजून पुरतं साल सरायचं आहे. माझा नवरा खपतो शेतात आणि तुम्ही सुपासुपाने धान्य लुटा. जुळवणी करता करता माझ्या तोंडाला फेस येतोय. अगं, 2 पिढ्यांना कमी पडलं रे. आत्ता कशाला कमी पडणार आहे? परमेश्वराला आपली काळजी आहे. हा, त्यांना काळजी. पाठव म्हणावं 10 मण धान्य. आपणच बांध खांदायचा आणि पाणी गेलं म्हणून कपाळ कुटत बसायचं. असं झालंय. काय झालं जेवण? हो, जगायचं म्हणल्यावर 2 घास पोटात ढकलावेच लागतात ना. काय झालं आज एकदम असं निर्वाणीचं बोलते? तुमच्या आईलाच विचार. काय झालं? सारखं घालून पाडून बोलते म्हातारी. माझं काही आवडत नाही त्यांना. पिझ्झा आडच का झालं, भाजी खारटच झाली. हा एवढा डीक टाकला आज धुवायला. धू म्हणाली. मला काय मोलकरीण म्हणून आणली घरात? मी बोलतो म्हणाल ना. विश्वास करते माझा. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पोटी मूल नाही ना. ही का माझी चूक आहे? नाही नाही ना. मग गावात सांगत फिरते मी वांज आहे म्हणून. मला काही वाटत नसेल का हो? मी बोलतो म्हणाल ना आईशी. विश्वास करते माझा. माझं काही आवडत नाही त्यांना. दारावर आलेला गेलेला 2 हाताने धान्य लुटायचं. कसं व्हायचं? मी काही सांगितलं ना तर आज रागाने 2 घास जेवल्या सुद्धा नाही येत माग. अगं, आज सोमवार आहे, तिचा उपवास असेल. तू काही काळजी करू नको, मी बोलतो. नुसतं बोलू नका घुळमुळू. चांगलं फैलावर घ्या. मी बोलतो म्हणाल ना. आता मला काम करू दे. देवा, शंभो महादेवा, तुझ्या कृपेने मला माधुबाळ झाला. गुणाची सून मिळाली. देवा, हे कसले भोग माझ्या कर्माला आलेत. 1 नंबरची खडूस सासू माझ्या नशिबाला आली आहे. शेतीवाडी, पैसा अडका सगळं काही मिळालं. सुखी आहे रे मी माझ्या संसारात. तू काहीतरी कर, पण तिला उचल. ती काही मला सुखाने जगू द्यायची नाही. उणीव आहे ना, ती फक्त नातवाची. माझ्या सुनेच्या मांडीवर गोंडस मूल खेळू दे रे. मी तुझ्या दारात नारळाचं तोरण बांधीन. खरंच नारळाचं तोरण बांधीन. ही म्हातारी मेली तर सत्यनारायण घालीन. मला माहित आहे तू सगळ्यांच्या हाकेला धावून जातोस. माझ्या म्हातारीचं आता फार मागणं नाही रे. ही माझी एकच शेवटची इच्छा पूर्ण कर. देवा, तू कधी प्रसन्न व्हायचास आणि मी कधी सुटायची? तुझ्या करणीची वाट बघायला मला नाही वेळ. आता काय करायचं ते मीच करते. या 8 दिवसात म्हातारीची चिता मीच रचते.
काय झालं? बरं वाटत नाही का? आता हे असंच चालायचं. म्हणजे नावाप्रमाणे अगदी सांबात बघा. अजून समजे ना. आता तरी समजलं? अरे हे कधी झालं? आज 5 महिने झाले. कुणाचं लक्ष आहे का माझ्याकडे? चुकलं. कामाच्या व्यापात लक्षात नाही आलं, पण आईच्या तर लक्षात आलं असेल. हा, त्यांच्या कुठल्या लक्षात यायला? शिया शाप देताना सुद्धा माझ्याकडे बघत नाहीत. असं का बोलते? म्हातारीची नजर अजून झाली असेल. तिच्या लक्षात नाही आलं तर आपण सांगावं की. मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हीच जाऊन सांगा की तुमच्या आईला. मी सांगतो माझ्या आईला. माझी आई नातवंडासाठी किती नवस्तावास करते. मी सांगतो तिला आनंदाची बातमी. जातो आत्ताच सांगतो. पारूबाई, कुठं कुठं शोधून आणि मी तुम्हाला. घ्या साखर घ्या. अहो माझ्या घरात नातू येणार आहे. नातू नवसाला देव पावलाय माझ्या. घ्या हो, तुम्ही पण घ्या. अहो तुम्हाला कसं कळत नाही? गरोदर बाईला काय खावंसं वाटतं ते आधी विचारावं. अगं तुझ्या आवडीचीच तर फळं आहे ती. मला नाही ती खावीशी वाटत. बरं तुला काय खावंसं वाटतं ते तरी सांग. तुम्ही नाही देणार. अगं तू मागून तर बघ. असं काय जगा वेगळं मागणार आहेस? मागितलं आणि तुम्ही दिलं नाहीत तर? मागून तर बघ. वचन देतो तुला. बघा, वचन देताय, शब्दाला जागाल ना. घे ग विजया, तू पण घे. नातू होणार आहे मला, नातू. हा, अगं माग तर खरं. मला तुमच्या आईचं काळीज हवंय. काय मागतेस तू? बघा, माघार घेतलीत ना. माझ्या आईचं काळीज हवं तुला? साखर घ्या. अहो नातू होणार आहे मला. तरच आपल्याला मुलगा होईल. ए, असं माणसाचं काळीज खाऊन कोणाला मूल होत असतो होय? तुम्ही वचन दिलंय, मला तुमच्या आईचं काळीज हवंय. नाही दिलत ना तर मी जाते माहेरी कायमची. सुंदर, अगं तुझ्या अजून कसा जगू? आवडाबाई या. हो या, तुम्ही पण या. हे कसलं धर्म संकट आलंय माझ्यावर. इकडे बायकोचा हट्ट, आईचा मृत्यू. कसं सहन करायचं मी? आईचं काळीज खाऊन सुंदराला हे कसले डोहाळे. सुंदरा मला कायमची सोडून जाईल? नाही, सुंदराशिवाय मी नाही जगू शकत. पण मग आईचं काय? आई म्हातारी झाली हो, पण किती लाडात वाढवलं तिने मला. लहानाचा मोठा केलं. तिला ठार मारू? आईचं काळीज का? आई सुंदरा, आई आई आता म्हातारी झाली. आज न उद्या मरणार आहे. तिचं काळीज खाऊन जर सुंदराचे डोहाळे पूर्ण होणार असतील. सुंदरा मला सोडून गेली तर? नाही, सुंदरा मला सोडून जाता कामा नये. माधू, माधू, अरे ध्यान कुठे आहे तुझं? ताट वाढून ठेवलंय, जेवायचं नाही का? हो, जेवतो. जेवतोस कसला? हात धरून विचार करत बसलेस तू. कसला विचार करतोयस रे? पोराचं नाव काय ठेवायचं त्याचा?
हो. मी ठरवले, मुलगा झाला ना तर त्याचं नाव शंकर ठेवायचं आणि मुलगी झाली तर तिचं नाव पार्वती. अरे ध्यान कुठे आहे तुझं? कसला विचार करतोयस? मी ते तुला काशीला नाही म्हणतो. मला आणि काशीला? अरे आता माझी काशी तुझ्या लेकरा बाळात आणि गुराढोरात. मी सगळं भरून पावले. आता जेवाकडे काय मागायचंय मला? असं कसं म्हणते आई तू? नाही, मी तुला काशीला नेलं नाही तर माझ्या कर्तव्यापासून चुकेन ना. माझा उद्धार कसा होईल? नाही, मी तुला काशीला नेणार. हां, असं म्हणतोस? अरे पण मला म्हातारीला एवढा प्रवास कसा रे झेपणार? तू काळजी करू नका ना. मी आहे, मी नेतो तुला. अगदी सावकाशीने जाऊ, मजल दर मजल करत जाऊ. हां, काशी यात्रेला नेतो मी तुला. मग ठरलं, उद्या सकाळी निघू आपण. पुण्य भेटिला पापने तसे बांधून वेसण दोरी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. दोन घडीची नाती सारी, दोन घडीची माया. दोन घडीची नाती सारी, दोन घडीची माया. स्वार्थासाठी मातेवरती मृत्यूची पडछाया. नैतिकतेचा खेळ मांडला अवैधतेच्या दारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. मानवतेचा धर्म विसरला, नसे स्मरण त्या प्रेमाचे. मानवतेचा धर्म विसरला, नसे स्मरण त्या प्रेमाचे. पत्नीसाठी ऋण विसरला, जन्मदात्री मातेचे. नश्वरतेची कथा सांगती मोहमाया सारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. पुण्य भेटिला पापने तसे बांधून वेसण दोरी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. जन्म मृत्यूची वारी. जमलंस का रे बाळा? घे बाबा घे. मला भाकर घे. का
काय झालं रे बाळा? दमलास का? तुम्ही वचन दिलंय मला तुमच्या आईचं काळीज हवंय. नाही दिलत ना तर मी जाते माहेरी कायमची. साखर घ्या. अहो नातू होणार आहे मला. साखर खाणार. मानवतेचा धर्म विसरला नसे स्मरण त्या प्रेमाचे. मानवतेचा धर्म विसरला नसे स्मरण त्या प्रेमाचे. पत्नीसाठी ऋण विसरला जन्मदात्री मातेचे. नश्वरतेची कथा सांगती मोहमाया सारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. पुण्य भेटिला पापने तसे बांधून वेसण दोरी. भगवंताच्या पायी संपते जन्म मृत्यूची वारी. जन्म मृत्यूची वारी. शंभो थकले रे बाबा मी. माझी काशी इथेच आटपते बघ. तहान लागले रे माझ्या. पाणी पण संपले. जरा पाणी घेऊन येतोस का? हां बाळा जरा पाणी घेऊन ये. घे. सुंदरानं आठवणीनं पाण्याचा तांब्या दिला रे. गुणाची सून ती माझी. सून कसली लेकच आहे. अशी बायको मिळायला नशीब लागतं रे पोरा. बघतोयस काय? जा पाणी आण जा. शंभो तुझी काशी भेटते की नाही मला काही ठाऊक नाही रे. पण माझ्या नातवाचं तोंड बघून मग मला मरण येऊ दे. एवढंच तुझ्याकडे मागणं आहे रे बाबा. आईचं काळीज हवंय. तुम्ही वचन दिलंय मला तुमच्या आईचं काळीज हवंय. नाही दिलत ना तर मी जाते माहेरी कायमची. माझी काशी इथेच आटपते. अरे आता माझी काशी तुझ्या लेकरा बाळात आणि कुराडात. कसला विचार करतोयस रे? आई आई
दे दे बाबा पाणी दे. काय झालं रे? काय झालं राजा? काय झालं रडायला? जनावर दिसलं का तुला? हा, भूत पिशाच दिसलं? काय घाबरलास कशाला? ये बाळा ये. अरे अरे सुंदराची आठवण झाली का? हा, हे बघ, आपण 5 पावलं चाललो ना, आपली काशी झाली. आपण घरी परत जाऊया. चल, असं घाबरू नकोस. कसलं दुःख आहे रे तुझ्या मनात? सांग ना रे बाळा, सांग. आई आहे रे मी तुझी. मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देईन. तोच हवाय. काय? हा, तोच. आई, तुझ्या सुनेला तुझं काळीच खायचं डोहाळे लागलेत. हट्टा धरून बसले तुझं काळीज आण. तुझं काळीज खाल्लं तरच तिला मुलगा होणार. तुझ्या सुनेला तुझं काळीज हवंय आई. बाळा, 7 जन्माचं वैरी सुद्धा असं वागणार नाही रे. इतका निष्ठुर कसा झालास तू? इतका बायकोच्या आहारी गेलास? मी नको आहे का तुला? मी नको आहे का? तर मी तीर्थक्षेत्री जाते, तिथं देह ठेवते. पण माझ्या मरणाचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस. का रे तू मला मारतोयस? तू आता म्हातारी झालीस. तुझं काळीज तू तुझ्या सुनेला दिलं तर तुझा देह कारणी लागेल आहे. तू घरी काय तीर्थक्षेत्रावर आता मरणारच आहेस. मला तुझं काळीज हवंय. तुझ्या सुनेला तुझं काळीज हवंय. तुझ्या सुनेला तुझं काळीज हवंय. काळीज हवंय. तुझं काळीज हवंय. देवा महादेवा, आपल्या आईचं काळीज काढून पळणाऱ्या या मुलाला काय म्हणावं? नराधम. सावित्रीचं पूर्वजन्मीचं पापच तिच्या मुलाच्या रूपानं तिच्या पोटी आलंय. पार्वती, सुंदरा ही पूर्वजन्मीची जखीन ह्या जन्मी सून होऊन तिला छळते. पण ह्यात सावित्रीचा काय दोष? ती तर प्रेमळ, सद्गुणी आणि दानशूर होती. आपली निस्सीम भक्त होती. आणि आज तिचं कलेवर असं जंगलात बेवारशाप्रमाणे पडलंय. होय पार्वती, मला सुद्धा त्याचीच चिंता आहे. जंगली शापद, जनावर ते कलेवर तसं राहू देणार नाही. पार्वती, चल आपणच त्याची रक्षा करू. पण आपण आपल्या ह्या रूपात जायचं? नाही पार्वती, आपण धनगरी रूपात जायचं. धनगरी जोडप्याच्या रूपात जायचं. म्हणजे कुणी विचारलं तर सांगता येईल की मेंढरं चारायला आलोय. पार्वती, चल, विलंब नकोय.
अयो, आवाज कसला होता म्हणायचे? आवाज माणसं आलेली दिसतात. चल आपण त्यांना जाऊन वर्दी देऊ. हा चल. चला. राम 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 सरकार. वाईच वाईच जरा थांबा की. अरे मूर्ख, तुला कळत नाही आम्ही जनावर उठवतोय ते? होय सरकार, ती ठाव आहे की. अहो पर त्या जंगलाच्या कडेला एक म्हातारी कवा धरणं मरून पडली आहे का ग? म्हातारी? होय. इथं जंगलात कशाला आली ती? आता ते मला कसं ठाव असणार सरकार? अहो तिला जंगली जनावर खात्याल म्हणून माझी सगळी मेंढरं मी लांब लावली ते आणि कवा धरणं तिच्या म्हातारी पशीच बसलूया का ग? चल दाखव कुठे आहे ती. होय चल. चला रे. हे बघा, काहीतरी घातपाताचा प्रकार दिसतोय. असं करा, हे प्रेत उचलान महाराजांच्या छावणीवर घेऊन या. तेच ठरवतील काय करायचं ते. हा, मग सरकार यावं का आम्ही? अहो मेंढरं बी मोकाट सुटल्यात आणि त्यात लांडग्याचं बी लय भ्या आहे बघा. हा येतो. राम राम. ठीक ठीक, या तुम्ही. उचला रे ते प्रेत. बाळा, बाळा लागलं का रे तुला? बिकट वाट ही संसाराची माझ्या बाळा जपून चाल. तुझ्या पायी रुतला काटा माझ्या जीवाला करी घाया. बिकट वाट ही संसाराची माझ्या बाळा जपून चाल. तुझिया पायी रुतला काटा माझ्या जीवाला करी घायाळ. तुझियासाठी झिजले शिणले तुझ्या सुखास्तव जगले मी. तुझियासाठी झिजले शिणले तुझ्या सुखास्तव जगले मी. तुझ्या पत्नीच्या सौख्यासाठी प्राण नाही मुकले मी. परिले करा तुझिया भवती मायेची पांघरी नशाल. तुझिया पायी रुतला काटा माझ्या जीवाला करी घायाळ. नश्वरतेचे जग भवताली त्या जगतास्तव कुढू नको. नश्वरतेचे जग भवताली त्या जगतास्तव कुढू नको. वाटेत सतील चकवे भवरे परी त्यामध्ये अडकू नको. परी तुझिया संकट काळी सर्वस्वाची करीन ढाल. तुझिया पायी रुतला काटा माझ्या जीवाला करी घायाळ. बिकट वाट ही संसाराची माझ्या
शिपाई, हकारे बंद का केलेत? आम्ही तर शिकारीसाठी सज्ज होतो. का तुम्हीच शिकार करून आणलीत? महाराज, आखरीत घडलंय. जंगलात म्हातारीचं प्रेत सापडलंय. कोण कुठची कशाला आली जंगलात काहीच समजेना. कोणी ओळखतं हिला? महाराज, मी ओळखतो हिला. अहो, ही महादूची आई सावित्रीबाई. महादू आणि ही सकाळीच काशी यात्रेला निघाले होते. अरे अरे अरे, जनावराची शिकार करायला आम्ही या जंगलामध्ये आलो, पण जनावरांनाच या मायलेकरांची शिकार केलेली दिसते. वाघाने मुलाला नेलं आणि आईला इथे जंगलात मारून टाकलं. शिपाई, जा या बाईंच्या घरी जा आणि तिच्या घरच्या माणसांना इथं घेऊन या. जशी आज्ञा महाराज. सुंदरा, सुंदरा, अहो, घाबरताय कशाला? तुम्ही हात जाऊन झोपा. मी आहे ना. जा. आणि मी बोलायला येऊ नका. आणि आवई उठली ना तर सांगता येईल अस्वलाने मारली म्हातारीला म्हणून. तुम्ही निर्धास्त व्हा. म्हातारे, अवदसे, माझ्या मुळावर उठली होतीस ना. आता बघतेच माझ्या सुखाच्या आड कोण येत आहे ते. तुझा मुलगा माझ्यासमोर मांजर झालाय. तुझा मुर्दा पाडून माझ्यासाठी काळीच घेऊन आलाय तुझं. तर बघते माझं काय बिघडतेस ते. म्हातारे, म्हातारे, माझ्या बाणाचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस. माझ्या बाणाचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस. सावित्रीबाई आणि माधव तुमचं कोण? माझी सासू आणि नवरा. पण काय काम काढलं? बाई, एक वाईट बातमी. तुमची सासू आणि तुमचा नवरा त्यांच्यावर जंगलात वाघाने हल्ला केला. अरे देवा, आता मी काय करू? अरे माझे कर्म. आता आता मी काय बघून जगायचं? बघा आता गेला की हो नवरा माझा. काय झालं तुला? कशाला रडते? अहो, तुम्ही कशाला आला? अहो, तुम्ही जाऊन झोपा की. माझा नवरा मेला की हो. जाऊन झोपा की हो. वेड्यासारखं बोलते. जिवंत आहे की मी? अहो, जाऊन झोपा की. असं काय करता? बरं, म्हणजे तू माधू? हा, तुझी आई तिकडे जंगलात मरून पडली आणि तू इकडे घरात झोपतो आणि ही इकडे रेवडी खाती. हा, चला घ्या ना ताब्यात. चला 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 चला. महाराज काय सांगतील ते बघू आपण. चला, महाराजांनी बोलवलंय. काय रे, कोणी मारला म्हातारीला?
खरं सांग, बोल. नाही महाराज, महाराज मी खोटं नाही बोलत आहे महाराज, मी खरंच सांगतो. माझ्या आईला कोणी मारलं मला माहित नाही महाराज. काय ग, तुझ्या सासूला कोणी मारलं सांग. अहो महाराज, मी तर घरातच होते, मी गरबार बाई. आता अशा अवघडलेल्या स्थितीत मी कुठं जाणार? मला 5वा महिना आहे. काय हो अहो, धड चालता येत नाही. अशा अवघड स्थितीत मी कुठं जाणार? अहो, आता त्या जंगलात काय झालं हे मला कसं कळणार? शिपाई, हे दोघही फार बनेल दिसतायत. बघताय काय, आसूड घेऊन या आणि चालवा दोघांवरही. बघूया कसं खरं बोलत नाहीत ते. थांबलायत का? चालवा आसूड दोघांवरही. महाराज मला मारू नका, मी खरंच सांगतो तुम्हाला. माझी आई कोणी मला मारू नका महाराज, मारू नका महाराज. माझ्या आईचं काय झालं महाराज? मारू नका मला महाराज. महाराज, 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 ओ माझ्या पोराला सोडा हो, माझ्या पोराला सोडा हो. महाराज, त्याला मारलेले फटके माझ्या काळजावर बसते. मी आई आहे हो त्याची. माझा माधू भोळा आहे. बायकोच्या प्रेमापोटी त्यानं मला मारलं. चूक आहे ती सुनेची आहे. माझा पोरगा निष्पाप आहे हो. महाराज, त्याला मारू नका. महाराज, त्याला मारू नका. त्याला सोडून द्या महाराज, त्याला सोडून द्या. शिपाई, शिपाई आखरीतच आहे हे. नाही प्राणी, नाही माणूस, काळीच बोलतय बाईच. मोठी मोठी पुण्यवान दिसतेय बाई. बघताय काय, या सुनेला सुद्धा चांगली सटकावून काढा. मला मारू नाही महाराज. बघताय काय, सडकवा हिला. तिला मारू नका महाराज, तिला मारू नका, मारू नका तिला. नका मारू, लागतं, मारू नका. बघा बघा, हिचं खोटं गर्भारपण कसं उघड पडलंय ते. आणखी सडकवा या कुलटेला. नका महाराज, मी खरं काय सांगतोय. अहो महाराज, या सासूच्या जाचाला कंटाळून मी नवऱ्याला सांगितलं मला डोळे तिच्या काळजाचे लागलेत म्हणून. म्हणून नवऱ्याने मारली हो म्हातारी. चांडाळणी, अगं तुझ्यासारखी पापी बाई आमच्या गावामध्ये जिवंत राहायला नको. शिपाई, ह्या बाईला सगळ्या गावासमोर जिवंत जाळा.
आणि आमच्या आज्ञेची अंमलबजावणी त्वरित करा. खरी पापी हीच आहे. अहो नका मारू, अहो नका महाराज, मला माफ करा, मी परत नाही आजी करणार. अहो बघताय का, वाचवा ना मला. देवा महादेवा, अजून सावित्रीला किती क्लेश भोगावे लागणार आहेत. देवी, सावित्रीचं दुःख आता संपलंय, पण तिचा संसार उधळला गेलाय. तो आधी सावरायला हवा. सावित्रीसारखी पुण्यवती स्त्री मुलाच्या प्रेमापायी काळजानं चालत आली. हे केवढं मोठं पुण्यकर्म. देवा, जगातली प्रत्येक स्त्री ही तिच्या मुलासाठी, त्याच्या प्रेमासाठी अशीच तळमळत असते. आईच्या हृदयाची बरोबरी विश्वातली कुठलीच गोष्ट करू शकत नाही. आई मेली तरी सुद्धा तिचं काळीज तिच्या मुलाच्या काळजीने कसं तळमळत आहे पहा. होय देवी, आणि आईच्या या प्रेमळ काळजाला पुन्हा त्याच्या जागी लावावंच लागेल. मग ह्या गोष्टीला विलंब कशाला. हो. अलख निरंजन, अलख निरंजन. राजा, अरे एवढा हताश का होतो की महान पुण्य प्रतापी स्त्री आहे. हिची मृत्यू घटिका अजून समीप आलेली नाही. राजा, हिला मी जिवंत करणार आहे. अलख निरंजन, अलख निरंजन. आपले फार उपकार होतील महाराज. हरि ओम. इतकं हे रक्ताळलेलं काळीज मुलाच्या प्रेमासाठी धडपडत इथवर आलं. तो मुलगा निश्चितच भाग्यवान आहे. निदान आता तरी त्याला या आईच्या काळजाची किंमत कळाली असेल. महाराज, 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 माझी मला चूक पूर्णपणे समजली. महाराज, ही माझी आई आहे. माझी आई मला परत द्या महाराज. मी तुमच्या पाया पडतो महाराज, माझी आई मला परत द्या. आई, आई, माझी आई. बाळा, बाळा कसा आहेस रे तू? माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. आणि आणि सुंदरा कुठे आहे? नाव काढू नकोस तिचं. राजाने तिला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. काय सांगतोस काय पोरा तू? अरे अरे, कशी असली तरी माझी सून होती रे ती. आता तुझं कसं होणार रे सोन्या? मला माझी सून परत हवी आहे. थांब. महाराज, महाराज, कसंही करून मला माझी सून परत करा. सावित्री, सावित्री, तुझी सून मी तुला नाही परत देऊ शकत, पण तुझ्यासारख्या पुण्यवान आईच्या पदरात माझी लेक मी सून म्हणून देतो. तिचा स्वीकार कर. भविष्यात तुला काही कमी पडू नये म्हणून माझं अर्ध राज्य मी तुला देतो.
यापेक्षा जास्त भरपाई मी नाही देऊ शकत.